गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आत्ता आपण आहोत द्वारका स्टेशनच्या बाहेर आणि आजचा आपला व्हिडिओ होणार आहे बेट द्वारका आणि द्वारका, हे जे श्रीकृष्णाचे मंदिर आहे ना, तर त्यांचा आजचा ब्लॉग असणार आहे आपला। हे बघा, आपण स्टेशनवरती, हा स्टेशनचा बोर्ड आहे द्वारका। तर आजचा आपला व्हिडिओ आहे ना द्वारका मंदिर आणि बेट द्वारका, आणि आजूबाजूला अजून काही छोटे मोठे मंदिर असलं तर ते पाहणार आहोत आजच्या ब्लॉगमध्ये आपण। आता सध्या तरी आपण स्टेशनला आहे, ओखा एक्सप्रेसनी या ठिकाणी आलो आपण वेरावलवरून। तर आपण इकडे ना द्वारका स्टेशनमध्ये ना 20 रुपीजमध्ये बाथ सिस्टम आहे, तिथे आंघोळ केली जसं आपण वेरावलला केलं होतं। आणि इकडनं आहे ना आपण आता चाललो आहे बाहेर, कारण इकडनं 18 किलोमीटर लांब आहे द्वारकाचं मंदिर, म्हणजे जे मंदिराकडे जायचं आपल्याला त्या। हे बघा, हे स्टेशन आहे आणि पूर्ण खाली झाले, कारण गाडी जाऊन बराच वेळ झाला आहे आणि सगळे लोक आता निघून गेले। आम्हीच लेट थांबलो कारण आम्हाला आंघोळ वगैरे करायची होती। तर आता इकडनं निघतो आपण मंदिराकडे, पाहूया बाहेर जाऊन काय सुविधा आहे, बस किंवा रिक्षा जे भेटेल ते शेअरिंगने। आता इकडनं निघतो आहे द्वारका स्टेशनवरून, बाहेरून ना शेअरिंग रिक्षा 20 रुपयात मंदिरापर्यंत सोडतात, कारण इथे एक इन्क्वायरी केली आपण 20 रुपयामध्ये रिक्षाने मंदिर। तर आता बाहेर जाऊन शोधूया रिक्षा किंवा बस जरी भेटली तरी चालेल आपल्याला। तर हे समोरच ना हे द्वारका स्टेशन आहे आणि त्याच्या बाहेर जस्ट आपण आहे ना नाश्ता करण्यासाठी या ठिकाणी आलो। नाश्ता करून आपल्याला इकडनं मंदिराकडे जायचं, या ठिकाणी नाश्ता करून। हे जे रिक्षा दिसतात ना यांनी 20 रुपये पर सीट मंदिर आहे। हां, तर आता आपल्याला रिक्षा भेटली आहे मंदिरासाठी। हे पाठीमागे स्टेशन होतं, इकडनं 20 रुपये शेअरिंग रिक्षा आहे। वगैरे रिक्षा तर आता द्वारकाचा आपला जो व्हिडिओ तो स्टार्ट झाला आहे। आपण इकडनं आहे ना पहिलं रुक्मिणी मंदिर करणार आहे। हा दिवसभर पूर्ण आपले 3-4 मंदिर आहेत जे द्वारकातले आहेत। तर आता द्वारकेचा ब्लॉग चालू झाला आहे आपला। रुक्मिणी मंदिर जातो या, बघा ही रिक्षा गेलेली, या रिक्षाने चाललो आहे द्वारकेसाठी। जर तुम्ही देवस्थानची जी बस आहे त्यांनी गेले ना तर 200 रुपये तिकीट आहे, आणि आपल्याकडून 250 रुपये घ्यायचे। तो 4-5 तासात फिरवतो पूर्ण, म्हणजे जवळजवळ 70-80 किलोमीटर फिरवणार तो आपल्याला। 4 वाजेपर्यंत आपण रिटर्न इकडे येतो मंदिराकडे, या द्वारका मंदिरात। अगोदर जे बंद होणार आहे मंदिर तिकडे पहिलं जातो आणि नंतर द्वारका। पहिले बेट रुक्मिणी मंदिर, बेट द्वारका करून नंतर इकडे येणार आहे। हे बघा, आता रुक्मिणी मंदिर पोहोचलं आपला। द्वारका ब्लॉकचा पहिला स्पॉट आलेला आहे रुक्मिणी मंदिर। गर्दी बघा जबरदस्त आहे, भरपूर गर्दी आहे इकडे पण। आपला पहिला स्पॉट आहे आजच्या ब्लॉकचा द्वारका। हा, तर मित्रांनो बघा, ही रिक्षा गेलेली आपण डायरेक्ट। थोडं बार्गेनिंग करायचं, 250 रुपये फिक्स घेत होते पर पर्सन, परंतु सांगायचं का आम्ही एवढी सीटावर कन्फर्म जायचं, कारण ते परत सीटं भरतात, त्यापेक्षा आधी कन्फर्म करा। आणि हे बघा समोर हे मंदिर, इथं रुक्मिणी मंदिर, हे बघा हे रुक्मिणी मंदिर आहे। गर्दी भरपूर आहे, परंतु दर्शन पटपट होते, त्याच्यामुळे काय जास्त वेळ नाही लागणार वाटतं असं तरी। हे बघा मंदिर, आता हे पाठीमागे दिसते ना हे रुक्मिणी मंदिर आहे। हे बघा, हे शूज वगैरे इथं काढायचं आपल्याला आणि नंतर दर्शनासाठी जायचं। गर्दी तर भरपूर आहे, पण पटपट येतात ते लोक, त्यामुळे लवकर गर्दी कव्हर होईल असं वाटतं। बाहेर जर बैल तुम्ही पूर्ण सुनसान आहे, काहीच नाही, फक्त एवढीच गर्दीच आहे या ठिकाणी। हे बघा गर्दी सगळे विठ्ठल, सॉरी रुक्मिणी मंदिरातली गर्दी आहे सगळी। या ठिकाणी एक देवीचं मंदिर आहे छोटंसं। यात्रा की अकेली आदि तीर्थ यात्रा की मालकिन आधा यात्रा भगवान द्वारिकाधीश का दर्शन करो और परिपूर्ण यात्रा माता रुक्मिणी के दर्शन से। मंदिर में आने वाले यात्री पहले अंदर जाके माता का दर्शन करते हैं। दर्शन करने के बाद बाहर की ओर जब निकलेंगे वहाँ जल का पानी का पियावे, वहाँ से जल का पानी का प्रसाद पीने। ये मंदिर का मुख्य प्रसाद ही जल। हे बघा, आता आपण आहे ना हे रुक्मिणी माता मंदिर आहे। तुफान गर्दी होती, परंतु एक आतमध्ये दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं। आणि
आता इकडनं आता पुढच्या स्पॉटला जातो. बाजूला जर बघितलं पूर्ण बकास एरिया आत काहीच नाही इकडे, फक्त एवढीच गर्दी आहे का आता मंदिरामुळं सगळे दर्शनासाठी आले. हा रुक्मिणी माता मंदिराचा ना पाठचा म्हणजे पाठचा पोर्शन आहे, वरती झेंडा आहे बघा. आणि आत्ता मग जेवढी गर्दी होती ना बघा, गर्दी काहीच नाही आता, एकदम संपल्यासारखी, काहीच गर्दी वाटत नाही. म्हणजे गर्दी जास्त नाही, परंतु काय होतं छोटंसं मंदिर असल्यामुळे ते थोडं गॅपनी सोडतात, त्यामुळे जास्त गर्दी जमा होते पाठीमागे. तर चला हा स्पॉट कवर झालेला आहे आपला रुक्मिणी माता, आणि आता निघतो इकडनं पुढच्या स्पॉटसाठी. गर्दी अजून येतेच आहे, आणि हे मंदिर होतं पाठीमागे रुक्मिणी माता मंदिर. आता इकडनं आपण बेट द्वारकासाठी निघतोय, दुसरा स्पॉट आपला बेट द्वारका आहे. रिक्षा शोधूया पुढे आपली. बेट द्वारकाला जाताना ना हा सुदर्शन ब्रिज लागतो, हा सुदर्शन ब्रिज आहे, त्याच्यामुळं बोटिंगचं पूर्ण बंद झालं आहे काम, नाही तर बोटशिवाय पर्याय नव्हता बेट द्वारकाला जायला. सुदर्शन ब्रिज ब्रिजमुळे ना बोटची व्यवस्था म्हणजे बंदच झाली आहे टोटल. आता बोटिंग जाता येईल नाही तिकडे. हा तर मित्रांनो बेट द्वारकाला पोहोचलो आपण, आणि बरोबर 1 तास गेला आहे. 10 वाजता आपण तिकडनं निघालो होतो रुक्मिणी माता मंदिरपासून. 11 वाजले इकडे बेट द्वारकाला येण्यासाठी, 1 तासाची रनिंग झाली. बघा ही गर्दी बघा, खतरनाक गर्दी. हे बघा हा सगळा मॉप आहे ना मंदिराच्या दर्शनासाठी झालेला आहे. हे मेन मंदिर आहे इकडचं बेट द्वारकाचं. हे आता हे ब्रिज झाल्यापासून इकडे डायरेक्ट तुम्हाला येऊ शकतं गाडी घेऊन. पहिलं गाडी अलाउड नव्हती, त्या बस तिथे जेट्टीवर नाही, सॉरी होडीने जेट्टीवर न्यायचं, नंतर इकडं चालत यायचं पुढं. आता त्या बंद झाल्या होड्या एकदम, कारण कोणी येतच नाही. सगळं सरळ या ब्रिज सुदर्शन जो ब्रिज आहे ना त्यांनी सरळ इकडे येतात ते गाड्यांनी. आता आपण दर्शनाच्या लाईनला लागतो इकडनं, परंतु आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही, त्याच्यामुळे आपल्याला लॉकरला जमा करायला लागणार आहे ठिकाणी. पाहूया आता लॉकर कुठे देशू द्या, स्वस्तवाले फ्रीवाले लॉकर कुठे आहे का सजूस मंदिराचा. पाठीमागत होते पेडवाले हो इकडे, नाही तर पैसे भरायला लागतात. इकडं फ्रीवाले पण असतात, नसेल तर ठेवायला लागेल. हे बघा इकडे बोर्ड लागला, द्वारकाधीश मंदिराकडे जाण्याचा मार्ग. हे बघा इथं आपल्याला जमा करायचं आहे लॉकरमध्ये. 5 रुपये मोबाईल आहे, तिकडे ठेवायचं. चला आता घड्याळ पण ठेवून आहे, मागं आपल्याला रिटर्न जायला लागलं होतं. हे बघा इथं ठेवायचं. ही गर्दी बघा इकडं, कारण आपल्या ह्या रस्त्याने पुढे जायचं दर्शनासाठी. इथून पुढचं शूट होणार नाही, नंतर आले होणार डायरेक्ट, कारण आता इथून बंद आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग. दर्शन करून आलेले आणि इकडे आपलं पाठी मोबाईल वगैरे ठेवले त्याने ते घेतलं या ठिकाणावरून. आता थोडंसं फिरूया इकडे. इकडे आपण शूज वगैरे तिकडे काढले, ते शूज घेऊन येऊ. आणि जे मोबाईल वगैरे ठेवतो ना त्याच्याच बाजूला इथे या ठिकाणी भोजनालय, हे भोजनालय फ्रीवालं. तर जर तुम्हाला फ्रीमध्ये जेवणाची व्यवस्था बघायची असेल ना तर या ठिकाणी जेवणाची, जे पहिलं तुमचा मोबाईल ठेवायचे लॉकर त्याच्या बाजूला आहे जस्ट. फायनली दर्शन वगैरे झालं, शूज वगैरे घेतले तिथे ठेवले तिथं. 5 रुपये पर शूज आणि मोबाईल वगैरे 5 रुपये पर पीस. ते बघा गर्दी अजूनही गर्दी वाढतच राहिली. आता मंदिर बंद होणार टाईम पण 1 वाजता बंद होणार. गर्दी भरपूर आहे मित्रांनो, पण इकडे आम्ही समजत होतो ऑड डे आहे गर्दी कमी असेल, पण गर्दी भरपूर आहे. आपल्याकडलं दर्शन कंप्लीट झालं, इकडे निघतो आपण पुढच्या स्पॉटसाठी. आता भेटूया एकदम गाडी कशी आणि भरपूर गर्दी, ऊन पण भयंकर वाढले. तर आता आपण जो सुदर्शन सेतू त्या ठिकाणी थांबला. हा सुदर्शन सेतू जो बेट द्वारकाला येतो, त्याच्यामुळेच खऱ्या होड्या बंद झाल्या. बघा खाली होड्या दिसतात ना, पहिले होड्याने जायला लागत होतं मंदिराकडे, परंतु आता ते बंद झाल्यामुळं हा सेतूमुळे ते बंद झालं. आणि पब्लिक जर तुम्ही बघितलं एवढी गर्दी आहे सगळं फोटो सेशनसाठी,
हो समोर दिसते बघा तो सेतूचे पूर्ण ते पोल दोन्ही. फुल गर्दी, सगळं पब्लिक थांबले फोटोसाठी इकडे. तर आता आपण सुदर्शन ब्रिजवर उभं आहे आणि इकडनं आपण चाललो आहे गोपिका तलाव पाहण्यासाठी. पाठीमागे जर बघितलं ना हा सुदर्शन सेतू आहे जो सगळ्यात फेमस आहे, ज्याच्यामुळं द्वारका भेट द्वारका लवकरात लवकर पोहोचता येते विदाऊट पाण्यातून, म्हणजे वरून डायरेक्ट. होय इकडनं आपण चाललो आहे भेट द्वार आपलं सॉरी गोपिका तलाव. हे बघा सगळे पार्किंग, सगळे फोटोसाठी थांबले ते. एवढं पार्किंग फुल आहे, पूर्ण लाईन भरली. तर आता गोपी तलावच्या पार्किंगमध्ये उभं आहे. 12:30 वाजता आपण द्वारकामध्ये भेट द्वारकामध्ये निघालो होतो. 1 तास लागले ते यायला, म्हणजे जवळजवळ 1 तास गेला आहे गोपी तलावला. हां तर या ठिकाणी पुढं चला आता गोपी तलाव पाहण्यासाठी निघूया. हां हे बघ हा रस्ता आहे ना, ही कमानी नाही, कमानीतून आतमध्ये जायचं आपल्याला गोपी तलावसाठी. गर्दी आहे इथं पण एवढी नाही, फक्त कमी आहे त्या मानाने. 1 तास लागला इकडं भेट द्वारकावर नाही द्यायला आपल्याला. आणि ऊन तर भयंकर आहे जबरदस्त. इथं आहे गोपी तलाव. हे बघ इकडे मंदिर आहे, असं बोर्ड लागलं इकडे गोपी तलाव मुख्य प्रवेशद्वार. तिकडं पण आहे. हां इकडनं एंट्री आतमध्ये जाण्यासाठी. गर्दी कमी भरून तिकडं. तिकडं गेली मंदिर आहे. हे मंदिर गोपीनाथजीचं मंदिर तिकडे आहे रे. हे बघ हा एक कुंड आहे इथं. नीचे नहीं मोजा मोजा पे कोने पे पाय टाकले चालतात ना. हा पूर्ण कुंड आहे, सगळा राऊंड आहे एवढा. हे बघा हा समोर दिसतो ना, हा गोपिका तलाव आहे. आणि आता ही पूर्ण फेरफटका मारून झाला आहे आपला. रुक्मिणी माता मंदिर केलं, भेट द्वारका केलं, गोपी तलाव तलाव पाहण्यासाठी आलो. आणि इकडनं आता पुन्हा आपण द्वारका जे नवीन द्वारका बांधले ना त्या ठिकाणी जाणार इकडनं. तर भेटूया आता द्वारका. तिथे मोबाईल बहुतेक आणि कॅमेरा अलाउड नसणार आहे, लॉकरमध्ये ठेवायला लागतं तिथं. पण बहुतेक ठिकाणी हीच सिस्टम आहे, छोट्या छोट्या ठिकाणी नाही. आता इथं गोपी तलाव इथं आलं मोबाईल वगैरे सगळं अलाउड आहे. तर आता आपण द्वारकेला भेटूया, द्वारकाधीश मंदिर ज्या ठिकाणावर आपण जर्नी चालू केली होती. तर चला आता द्वारका व्लॉगचा आपला शेवटचा स्पॉट आहे या ठिकाणी. द्वारकेत पोहोचलो. हे बघा इथून थोडंसं सरळ पुढं चालू गेलं द्वारका मंदिर आहे, द्वारकाधीशाचं. हे नवीन बिल्डिंग नवीन मंदिर आहे. बघा इकडं आपण आता जे नवीनवालं द्वारका मंदिर ना, द्वारकाधीश मंदिर त्या ठिकाणी चाललो. आता ह्या चौकातून आपल्याला समोर पुढं जायचं सरळ. हे बघा या ठिकाणी ना चप्पल स्टँड आहे, म्हणजे चप्पल बूट तुम्ही इथं फ्रीमध्ये ठेवू शकता, त्यासाठीच आहे फ्रीमध्ये. हो या ठिकाणी एक चप्पल बूट स्टँड आहे आणि त्याच्या बाजूलाच लगेच आहे. या ठिकाणी लगेच ठेवतं, त्यासाठी लाईन आहे पण मोठी. फ्री ऑफ कॉस्ट आहे, पण चार्ज नाही कुठले. आणि बघा त्याच्यात जस्ट पाठीमागे नाही इकडं मंदिर आहे. फायनली द्वारकाधीश मंदिराचं दर्शन कंप्लीट झालं. पाठीमागे गर्दी, आता गर्दी वाढत चालली भरपूर. आपण पहिला नंबर लावला होता, लवकर झालं ते बघा. गर्दी एकदम वाढत चालली फुल. गर्दी नसताना आमचा जवळजवळ 1.5 तास गेला आतमध्ये दर्शनात. आतमध्ये कॅमेरा वगैरे काय अलाउड नव्हतं, बाहेर ठेवलं होतं आपण. तर आता सगळं घेतलं केलं आणि निघतो इकडनं. बघा इकडे सुदामा सेतूचं काम चालू आहे, सध्या तरी बंद आहे, टेम्पररी क्लोज म्हणून लिहिलं.
इकडे शंकराचार्य घाट आहे, खाली सगळं समुद्र आहे. हे स्नान करणं मना आहे, बाथिंग प्रोहिबिटेड. शंकराचार्य घाट, गोमती द्वारकेधीश सेवा ट्रस्ट, ही गोमती नदी. आणि ते छोटं पहिलं तिकडे ते ब्रिजचं म्हणजे त्या ह्याचं सुद्धा मग सेतूचं काम चालू आहे. ही बघा ही गोमती नदी आहे, हा शंकराचार्य घाट आहे या ठिकाणी. तिथं आरती केली जाते, त्याची तयारी चालू आहे अजून तरी. उंट राईड वगैरे येते, कॅमल राईड वगैरे. गोमती घाट एंट्री इकडे. हे एक्झॅक्ट द्वारका मंदिर, द्वारकाधीश मंदिराच्या पाठीमागे. हा गोमती घाट. फुल गर्दी पण इकडे जाम. सगळे दर्शन घेतलेली या साईडला येतात ते पहिले. हा गोमती घाट आहे. लाटा बघा जबरदस्त, कसं लाटा आहे खतरनाक इकडे. मंदिराला एक्झॅक्ट लागून लाटा उसळतात इकडे, बहुत खतरनाक आहे बघा. अरे बाबा, अरे मंदिर आहे पूर्ण. तो समोर पोल दिसतो तो सुदामा सेतूचा आहे, अजून बनला नाही, तो चालू आहे काम त्याचं. आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर नाही इकडं मंदिर आहे द्वारकाधीश. तर फायनली द्वारका पूर्ण फिरून कंप्लीट झालं आहे. 1-2-3 मंदिर राहिलेत. एक स्वामीनारायण मंदिर आहे जे आपण बसलो त्याच्या एक्झॅक्ट पाठीमागे आहे. आणि लाईट हाऊस आहे, जर तुम्हाला दिसलं नाही इकडनं एकदम एक्झॅक्ट सूर्याच्या खाली मोठा पोल दिसतो ना, तो लाईट हाऊस आहे समोरच आहे. पण थोडंसं एक निवांत जागा भेटली समुद्राच्या किनारी एकदम, त्या ठिकाणी बसलो आपण. आज दिवसभरात आहे ना आपण रुक्मिणी मंदिर गेलं, त्यानंतर बेट द्वारका गेली, तिकडनं गोपी तलाव केला, त्याच्यानंतर पूर्ण फिरून द्वारकेला आलो. आणि द्वारकेचं जे द्वारकाधीश मंदिर आहे ना ते केलं. त्याच्यानंतर गोमती घाटावरती एक फेरफटका मारला, तिकडनं इकडं समुद्राच्याकडे लिहून बसलं. पूर्ण फेरफटका आहे बघितलं पाठीमागं. मरीन ड्राईव्हसारखे दगड वगैरे टाकून मस्त इकडं पब्लिकसाठी फुल गर्दी आहे इकडं, पूर्ण पब्लिक बसल्यावर. सगळे इकडं पाण्यामध्ये इकडं खायचे स्टॉल वगैरे आहेत भरपूर. तर मस्त आहे. जर तुम्ही इकडे येणार असाल ना, द्वारका करायचं असेल तर छोटी छोटी मंदिरं भरपूर आहे. फक्त तुम्हाला गाडी करावी लागेल आणि तो तुम्हाला पटापट ती मंदिरं दाखवा, कारण थोडा डिस्टन्स जास्त आहे मध्ये मंदिरांच्या. आणि टाईम त्यांना माहिती असतं, त्यामुळे ते बरोबर त्या सिरियलनी मंदिराकडे घेऊन जातात. ज्या हिशोबाने मंदिराचं गर्दी कमी असेल किंवा बंद होण्याचा टाईम आहे त्या हिशोबाने ते एक मंदिर ठरवतात बरोबर. थोडं चार्जेस फक्त ठरवून घ्या. बाकी इकडे यायचं तर काय डायरेक्ट ट्रेन आहे. आम्ही तर वेरावलवरून आलो होतो ओखा एक्सप्रेस पकडून द्वारकेसाठी. ती रात्री 11 वाजताची आणि सकाळी इकडे 7ला पोहोचते. ती गाडी बघून आम्ही इकडे आलो. आणि स्टेशनपासून आडली एक 20 रुपये तिकीटच तुम्हाला मंदिरापर्यंत सोडतात. मंदिरापाशी आल्यावर बस पण आहे. ती बस सकाळी लवकर असते, ती जर भेटली नाही तर डायरेक्ट दुपारी 1:30-2च्या दरम्यान असते. ती बस पण मंदिर फिरवते. 200 रुपये तिकीट आहे बसचं. आम्ही पण काहीतरी 250 रुपये रिक्षा पर हेड करून गेलो होतो. त्यांनी पण भरपूर फिरवलं आम्हाला, लांब डिस्टन्स आहे भरपूर, आम्हाला ते कळलं आल्यावरती. तर आता ठीक आहे, थोडं बघू टाईम भेटला ना तर स्वामीनारायण मंदिर करूया, कारण आता रिक्षा नाही आपल्याकडे, आपल्याला वॉकिंगमध्येच करायचं आहे. आणि नंतर व्हिडिओ संपूया. हे बघा आजच्या पूर्ण व्लॉगचा लास्ट पार्ट, स्वामीनारायण मंदिर हा आपला आजचा लास्टचा स्पॉट असणार आहे. भरपूर फिरलं आज दिवसभर आणि मंदिर पण बंद व्हायचा टाईम झालेला आहे. लवकरात लवकर दर्शन घ्यायचं. हे सगळं मंदिराचा परिसर. हे बघा हे स्वामीनारायण मंदिर, त्या ठिकाणी आपण दर्शनाला आलो. आतमध्ये कॅमेरा बंद आहे, फ्रेंड इथून पुढं बंद. हे सगळ्या मूर्ती आहेत, मंदिराच्या आतमधील मूर्ती. दत्त. चला
वेगवेगळे मूर्ती. तर आता मंदिरात दर्शन वगैरे झाले आणि इकडनं निघतो आपण पुढच्या स्टॉपसाठी. एक छोटं एक मंदिर आहे या बाजूला या ठिकाणीच, तर ते करतोय आपल्या द्वारका ब्लॉगमधलं अजून एक शेवटचं छोटंसं मंदिर आहे आपल्याला. ते इथं आल्यावर एक 6 मिनिटाच्या अंतरावरती ते करण्यासाठी निघतो आता इकडनं आपण. हे बघा सिद्धनाथ महादेव लास्टचा आपला स्टॉप, ब्लॉगमध्ये लास्टचं मंदिर. सिद्धनाथ महादेव मंदिर कमान. आणि आपल्याला आजच्या ब्लॉगचा लास्ट पार्ट द्वारकेमधला. हे बघ सिद्धनाथ महादेवाची पिंड. तर फायनली आपला ब्लॉग या सिद्धनाथ महादेव मंदिरामध्ये संपलेला आहे. आता आपण मंदिरात आहे, पाठीमागं मंदिर आहे. हे द्वारकेतलं सिद्धनाथ महादेव मंदिर आहे, जे स्वामीनारायण मंदिराचं एक्झॅक्ट एक 5-6 मिनिटाच्या अंतरावरती. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर द्वारकेचा प्लॅन करणार असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि आजूबाजूचे स्पॉट करता येईल तेवढे करून घ्या. चला बाय.